नमस्कार उल्हासनगर वासियो. सगळ्यांना जसं माहिती आहे की सध्या उल्हासनगरमध्ये इलेक्शनचा माहोल आहे. सो मी आमच्या वॉर्डमध्ये जे उभे आहेत विजय निर्मले साहेब त्यांच्याकडे आलेलो आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आणि त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. विजय मॅम, तुम्ही तुमचं नाव सांगावं. विद्या विजय निर्मले आहेत. या 20 वर्षापूर्वी आपल्या उल्हासनगरमध्ये महापौर होत्या. त्यांनी खूप चांगले कार्य केले होते. तर मी त्यांना विनंती करेन, 20 वर्षापूर्वी जेव्हा ते महापौर होते उल्हासनगरमध्ये, तर त्यांनी काय कार्य केले होते ते थोडं सांगावं. नमस्कार. आमच्या पॅनल नागरिकांनी, आमच्या रहिवाशांनी आम्हाला निवडून दिलं होतं. तर निवडून आल्यानंतर नगरसेविका म्हणून झाले, पण मला महापौर पद मिळालं. त्यांच्याच कृपेने हे सर्व काही मला पद मिळत गेले. आणि महापौर झाल्यानंतर उल्हासनगर महापौर पद मिळाल्यानंतर आम्ही शहरामध्ये भरपूर विकास कामं केली. आपल्या शहरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. बरोबर. MMRDAच्या मार्फत आपल्याला पाणी पुरवठा होत होता, पण ती थकबाकी भरली नसतात. त्यांचा मनमानी कारभार चालू असायचा. म्हणून आम्ही मंत्रालयामधून 150 कोटी पास करून आपल्या उल्हासनगराने 150 कोटी माफ करून आम्ही उल्हासनगरमध्ये सोळीत पाणी पुरवठा चालू केला आहे. आणि MMRDAचे मी सदस्य होते तेव्हा आपल्या शहरामध्ये स्कायवॉक बनले, परत रोड, रस्ते, नाले हे तर आपले खूपच छान होते तेव्हा. आणि रोड वायडिंग करून सर्वांना घरं बांधून देण्यात आली आणि रस्ते मोठे करण्यात आले. वाल्मिकी नगरमध्ये सुद्धा खूप घाण कचऱ्याची समस्या होती. ते कचऱ्याची समस्या सुद्धा आम्ही सोडवली. आणि आपल्या शहरामध्ये नागरी सुविधा केंद्र चालू केली. असे भरपूर आपल्या शहरामध्ये भरपूर कामं चालू केली. आणि जसं तुम्ही मला माझा विश्वास ठेवून मला निवडून दिलं होतं, तसे आता माझे मिस्टर विजय निर्मळे साहेब हे आता इलेक्शनमध्ये उभे आहेत. त्यांनाही तुम्ही संधी द्या आणि आम्ही संधीचं सोनं करूच. आणि हमेशा आमचे दरवाजे उघडे असतात, हे सर्व नागरिकांना ज्ञात आहे. आणि मी एक सर्वसामान्य प्रमाणेच राहते. आणि मेन म्हणजे मी स्थानिक रहिवासी आहे. बरोबर. सर, माझ्या सगळ्या उल्हासनगर वासियांना विनंती आहे, जसं आता मॅडमने इंट्रोडक्शन दिले की 20 वर्षापूर्वी उल्हासनगरमध्ये महापौर होत्या आणि यांनी काय काय विकास कामं केली. आणि आजच्या तारखेला तुम्ही बघायला गेलं तर एक व्यक्ती नगरसेवक निवडून आल्यानंतर खूप बडेजाव करतो, गाड्या घोड्या मोठ्या प्रमाणात दाखवतो आणि शोबाजी करत असतो. नागरिकांच्या समस्याकडे त्यांचं लक्ष नसते. पण आमच्या काकू ह्या 20 वर्षापूर्वी महापौर असून सुद्धा साधी राहणीमान होती. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही न्यूज चॅनलवरती 20 वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघू शकता. महापौर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या काही बेनिफिट्स भेटतात गव्हर्नमेंटकडून ते न स्वीकारता त्यांनी साधे राहणीमान स्वीकारतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा कल होता. तर आता या इलेक्शनमध्ये त्यांचे मिस्टर उभे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते कुठल्या वार्डातून उभे आहेत आणि त्यांची काय निशाणी आणि त्यांचा काय प्लॅन आहे फ्युचर. जर ते निवडून आले तर ते वार्डमध्ये काय काम करते. तर साहेब आपण सांगा. मी विजय महादेव निर्मळे, मी पॅनल क्रमांक 17 मधून उभा आहे. तसंच आम्ही अपक्षचं पॅनल तयार केलेलं आहे. माझ्यासोबत आणखीन 2 जण आहेत. तर माझी निशाणी सिलेंडर आहे आणि दुसऱ्याची आशा नरेंद्र देशवानी माझी नगरसेविका आहे. तिचा बेबी वॉकर म्हणून एक निशाणी आहे. दुसरा कुमार महेशलाल श्यामदासनी याची कपड ही निशाणी आहे. तर सर, जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करा व आम्हाला निवडून द्या. आम्ही जनतेच्या सेवेसाठी पुढे उभे राहू. धन्यवाद.